सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत असताना आपल्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, स्टार प्रचारक, प्रवक्ते उमेशदादा पाटील यांच्याशी आपण थेट जोडले गेलेलो आहोत। तर दादा, आपल्याला एक पहिला प्रश्न आहे, ज्या कुरुल जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणूक लढवत आहात आणि आपल्यासमोर एक मोठा साखर सम्राट उभा असताना आपण त्याला कशी फाईट देणार आहात? या मोहोळ तालुक्यातल्या साखर सम्राटाला, दहशतखोराला मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही धूळ चारली आहे। अगदी बरोबर। आणि त्या साखर सम्राटाला मी आव्हान केलं होतं की आपण अनगर सोडावं, मी माझं नरखेड सोडतो आणि या मोहोळ तालुक्यातल्या दुसऱ्या भागामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहतो आणि माझ्या विरोधात आपण निवडणूक लढवावी असं आव्हान मी त्यांना दिलं होतं। त्याच्यामागचं कारण असं होतं की या अनगरकरांनी अनगरशिवाय मागच्या 40 वर्षात दुसरं कोणाकडेच बघितलेलं नाही। बाकीचा सगळा तालुका भकास करून ठेवलेला आहे, विकासापासून वंचित ठेवलेला आहे। त्यामुळे मला अंदाज होता किंवा माहीत होतं की हे अनगर सोडून दुसरीकडे निवडणूक लढवण्याचं धाडस करू शकत नाहीत। तिथं जर निवडणूक लढवली पहिली लढाई तर तुम्ही जिंकलेली आहे म्हणून। हां, लोक यांना त्या ठिकाणी यांचं डिपॉझिट घालवतील आणि तरी पण एवढं मोठं साखर सम्राट आणि त्याच्याबरोबर अनेक वर्षाची आमदारकी, यांची दहशत, पैसा, हे सगळं त्यांच्या पाठीशी असताना, लिगसी पाठीशी असताना, मोठा परिवार असताना त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवले नाही। इथंच त्यांनी या तालुक्यामध्ये पराभव स्वीकारलेला आहे। जो म्होरक्या आहे, जो सेनापती आहे, त्यांनीच पहिल्यांदा पळ काढला आहे। त्यामुळं ही लढाई आम्ही निवडणुकीच्या आधीच जिंकल्यात जमाय। आता फक्त मतदानाची औपचारिकता बाकी आहे। कुरुल जिल्हा परिषद गट हा माझा गट नव्हता, माझा नरखेड जिल्हा परिषद गट होता। त्या गटामधून मागच्या वेळेला मी 7,500च्या मताधिक्याने आलो निवडून। मागच्या विधानसभेमध्ये त्याच गटातून 8,664 मताचा लीड आम्ही राजू खरेंना दिला होता। त्यामुळे तो सुरक्षित गट असताना मी आव्हानात्मक असलेला कुरुल जिल्हा परिषद गट हा त्या ठिकाणी निवडला। त्यांनी माझ्यासमोर आमचा एक तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता उमेश पाटलाला पराभूत करायला पुरेसा आहे असं म्हटलं। आता त्यांनी साखर सम्राट, दुसरा एक साखर सम्राट माझ्यापुढे उभा केला। आता तो यांचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता, आता तो साखर सम्राट जो उभा केलेला आहे तो मुळात त्यांचा कार्यकर्ता नव्हताच, बरोबर। यांच्या जवळच्या असलेल्या त्या साखर सम्राटापायी अनेक जणांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, जेल भोगले, केसेस सहन केल्या, त्रास सहन केला आणि हे त्या साखर सम्राटाला त्रास द्यायला कोणी लावला? याच अनगरकरांनी लावला। आता जो माझ्या विरोधातला उमेदवार आहे त्याच्या कारखान्यावरच्या सगळ्या केसेस ह्या अनगरकरांनी करायला लावलेल्या आहेत आणि आज त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन त्यांना माझ्या विरोधात उमेदवार का केलं? का तर त्याच्याकडे पैसे आहेत, बरोबर आहे। पैसेवाला माणूसच उमेश पाटलाचा पराभव करू शकतो। त्यामुळे जनशक्तीच्या, लोकशक्तीच्या मार्गातून माझा पराभव करायचा नाही तर पैशाच्या माध्यमातून करायचा, पैसेवाल्याच्या माध्यमातून करायचा, अशा पद्धतीचं एक त्यांनी षडयंत्र माझ्या विरोधात केलं। परंतु सर्वसामान्य जनता ही अतिशय हुशार आहे, मतदार जागृत झालेला आहे आणि त्या भागातला माझ्यासारखा त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता जर त्या भागामध्ये नेतृत्वाच्या रूपानं जर त्या ठिकाणी त्यांना मिळत असेल तर त्या लोकांना ते पाहिजेल आहे। आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती ह्या मोहोळ तालुक्याचा एक इतिहास रचणारी असेल। ज्या निवडणुकीला अनेक वेळेला आव्हान देऊनसुद्धा या तालुक्याचा मालक समजणाऱ्यांनी त्या निवडणुकीतून पळ काढला आणि अगोदरच एक प्रकारे पराभव स्वीकारला, अशा पराभूत मानसिकतेच्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे। आमचे 6च्या 6 जिल्हा परिषद गट हे 100% निवडून येणार, 12च्या 12 पंचायत समित्या ह्यासुद्धा आमच्या निवडून येणार आणि निश्चितपणे सर्वसामान्य मतदार, एखादा कार्यकर्ता इकडे तिकडे गेलेला दिसेल, कार्यकर्त्याला आमिष दाखवली जातील, पैशाचं आमिष दाखवलं जाईल, काही जणांना दहशतीचं त्या ठिकाणी दडपणाखाली घेतलं जाईल, अशाला जे काही बळी पडतील ते जातील। तर मात्र सर्वसामान्य मतदार जो आहे ह्या तालुक्यामध्ये जवळपास 3 लाखाच्या आसपास मतदार आहे। किती कार्यकर्ते फोडतील? कार्यकर्ते असतातच किती सगळ्याच पक्षाचे मिळून,
3,000 कार्यकर्ते असतील सगळ्याच पक्षाचे मिळून, सगळ्या पक्षाचे, बरोबर आहे, सगळ्याच पक्षाचे सगळेच कार्यकर्ते तर हे फोडू शकत नाही. अगदी बरोबर. एक 5-10% कार्यकर्ते फोडतील, परंतु जो 3 लाख मतदार आहे, मतदार. सर्वसामान्य मतदार, हा मतदार जो आहे तो निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील आणि त्यांना या तालुक्याचं भविष्य हे उज्ज्वल करून हवं आहे. हा तालुका बारामतीसारखा विकसित व्हायला पाहिजे आहे. जिल्हा परिषदेच्या सगळ्या गटामधल्या त्या गावांमध्ये आज रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, अनेक गावांमध्ये एस टी जात नाही, शाळांची दुरावस्था झालेली आहे, दवाखान्यांमध्ये कुठं औषधं नाहीत तर कुठं डॉक्टर नाही, काही ठिकाणी इमारत पडलेल्या आहेत, त्या इमारतीला दुरुस्तीची गरज आहे, अंगणवाड्यांच्या दुरावस्था झालेली आहे, साधे हापसे जे पाण्याचे आहेत ते त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत, आमच्या कॅनॉलच्या साईडचे रस्ते पूर्ण उखडून गेलेले आहेत, अतिवृष्टी आल्यानंतर सगळे रस्ते खराब झालेले आहेत, त्या लोकांच्या नुकसान भरपाईचे काही काही प्रश्न शिल्लक आहेत. या सगळ्या संदर्भानं अनगरकरांनी पूर्ण दुर्लक्ष या भागाकडे केलं. ज्या कुरुल मतदारसंघातून मी निवडणूक लढवतो, या कुरुल मतदारसंघातील जेवढी गावं आहेत ती अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई करता समाविष्ट करण्यात आलेली नव्हती. आणि ज्यावेळेला आम्ही पाहणी दौरा केला त्यावेळेला पूर ओसरून गेल्यानंतर, पाऊस थांबल्यानंतर 15 दिवसांनी सुद्धा लोकांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी होतं, परंतु त्यांची शेतीचं उद्ध्वस्त झालेलं असतानाही त्यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नव्हती, कारण ती गावं वगळण्यात आली होती. तालुक्यातील 42 गावं, 4 मंडळं वगळण्यात आली होती. आम्ही ताबडतोब राजाभाऊ खरे आमचे जे आमदार आहेत, आम्ही मिळून अजितदादांना त्या ठिकाणी भेट घेतली, त्यांना ते सगळे व्हिडिओ दाखवले आणि या शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं असताना त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अजितदादांनी ताबडतोब सेक्रेटरीनं फोन लावला, त्याच दिवशी योगायोगाने कॅबिनेट होती, कॅबिनेटमध्ये तो विषय घ्यायला लावला आणि मोहोळ तालुक्यातली सर्व गावं, जी 42 गावं वगळण्यात आली होती, कुरुल मतदारसंघातली सगळी गावं आणि इतर बाकीच्या 4 मंडळं 3 मंडळं अशी सगळी मंडळं त्यामध्ये समाविष्ट करून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. आज त्या भागामध्ये कुरुलसारख्या एकट्या गावात 10 कोटी रुपये अतिवृष्टीची नुकसान भरपाई आली. मला सांगा, आपल्या प्रयत्नातून, एक्झॅक्टली अगदी उमेशदादांच्या प्रयत्नातून अतिवृग्रस्त झालेले शेतकरी, दुष्काळ निधी किंवा त्यांचं नुकसान झालेलं उमेशदादाच्या माध्यमातून मिळालेलं आहे असं त्यांनीच सांगितलं आपल्याला. पण एक असा प्रश्न आहे की आमच्याकडेच विकासधारा आहे, तालुक्याचा विकास आम्हीच करू शकतो, उमेश पाटील फक्त अनगरकरांवर टीका करण्यापलीकडे काहीच करत नाही, नुसती टीकाच करतात असं आपल्याला बोललं जातं आहे. याकडे आपण कसं पाहता? आत्ताच तुम्हाला मी उदाहरण दिलं. हो, आज त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याला, जे 40 गावातले शेतकरी आहेत, 42 गावातले, सरासरी प्रत्येकाच्या घरामध्ये 50,000, लाख, 1.5 लाख रुपये आले. हे त्या शेतकऱ्याला मदत नाही. सरकारमध्ये आम्ही आहोत, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवून या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये आज त्यांना मी 50,000पासून लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख रुपयेपर्यंतची नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळवून दिली. काय शेतकऱ्यांना जवळपास 7-7, 8-8 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. ही जी नुकसान भरपाई त्यांना मिळवून दिली, ही काही फक्त टीका आहे? हे तुम्ही करू शकला नसता. तुम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहात, आज मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, तुम्ही साधं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याची विचारपूस करायला तरी गेलात का? पूर आला होता त्यावेळेला त्या पुरामध्ये अडकलेल्या जनतेला दिलासा द्यायला तरी गेलात का? उमेश पाटील, राजू खरे, आम्ही सगळ्यांनी त्या भागाचा सगळा दौरा केला. चिखलात पाण्यात तुडवत जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी जाता येत नव्हतं तरीसुद्धा आम्ही बोटीत बसून, नावेत बसून, कॅम्परमध्ये बसून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि त्या ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे, ज्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, ज्याचं शेत पाण्याखाली गेलेलं आहे, त्या शेतामध्ये जाऊन त्याला दिलासा दिला आणि त्याला सांगितलं की तुला नुकसान भरपाईपासून वंचित राहू देणार नाही. पंचनामे होत असताना काळजी घेतली. तलाट्याला, सर्कलला, ग्रामसेवकाला बोलवून घेऊन त्या ठिकाणी सूचना केल्या. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याच्या संदर्भातला आम्ही सूचना केल्या. तहसीलदारांना फोन केले, कलेक्टर साहेबाला फोन केले आणि शेतकऱ्यांना त्या काळामध्ये, अडचणीच्या काळात त्या ठिकाणी सरकारकडून मिळणारी मदत तर मिळवून दिलीच, शिवाय आमच्या वतीनं आम्ही जेवढी शक्य असेल त्यांना अन्नधान्य पुरवलं, त्यांना ब्लँकेट पुरवले, जे इतर जीवनावश्यक वस्तू लागणार त्या सगळं साहित्य पुरवलं. यातलं अनगरकरांनी काय केलं एवढं सांगावं? आम्ही फक्त टीकाच करत नाही तर पूरग्रस्तांना स्वतः मदत करून सरकारची मदत आम्ही मिळवून दिली. हे आमचं विकास काम नव्हे का, असा एक जळजळीत सवाल त्यांनी, उमेश पाटील यांनी अनगरकरांना विचारलेला आहे आणि तो रास्त आहे. त्याचबरोबर एक असा प्रश्न आहे की आता जे महापालिका निवडणुका झाल्या शहरातल्या, त्या निवडणुकीमध्ये एवढा मोठा राष्ट्रवादी पक्ष मतदारांनी नाकारला आहे, तशी परिस्थिती आपल्याला आता ग्रामीण भागात दिसते का? मुळात सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पूर्वीपासूनच त्या ठिकाणी कमी आहे. यापूर्वी आमचे फक्त त्या ठिकाणी
2 ते 3 आमचे नगरसेवक होते, ते त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर निवडून यायचे. आता त्यांनाच भाजपने पळवून नेलं आणि ते आता भाजपमध्ये जाऊनही नगरसेवक झाले. ते भाजपमुळे नाही झाले, तर ते आमचे नगरसेवक निवडून येण्याच्या क्षमतेचे होते, म्हणून तिकडे जाऊन ते निवडून आले. सोलापूर शहरामधलं परिस्थिती वेगळी, ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी. नगरपालिकेच्या निवडणुकीत काय झालं? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला. पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घातलं. 4-4, 5-5 आमदार त्या ठिकाणी आले, राज्यभरातून मंत्री आले आणि सगळ्यांनी मिळून ताकद लावली. तरीसुद्धा फक्त अक्कलकोट सोडलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेत सफाया झाला. अक्कलकोट ते म्हणतात आमच्या 4 नगरपालिका आल्या. आता तसं बघितलं तर अक्कलकोटच्या 2 आल्या, बार्शीची एक त्यांच्यात धरतात ते. आता बार्शीच्या नगरपालिकेचा आणि भाजपचा काय संबंध? राजाभाऊ राऊत हे त्या ठिकाणी पहिल्यापासून ते काही भाजपचे म्हणून नाही आहेत, आज भाजपमध्ये असतील, परंतु राजाभाऊ राऊतामुळं ती नगरपालिका भाजपकडं आली. त्यामुळे त्याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टीनं घेण्यात काही असेल नाही. आता ती 4थी नगरपंचायत कुठली? अनगर. आता आम्ही अनगर हा भारताचा सार्वभौम भारताचा प्रदेश हे आम्ही मानतच नाही. जर सार्वभौम भारताचा जर तो अनगर हे भाग असेल तर तिथं निवडणुका झाल्या असत्या. जिथं 70 वर्ष झालं निवडणूकच नाही. म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर तिथं निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे तो भारताचा भागच नाही. तिथं घटना लागू नाही, तिथं कायदा लागू नाही, तिथं संविधान लागू नाही. हे सगळं लागू असतं तर दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या असत्या. जिथं निवडणुकाच होत नाही त्या भागाला आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्याचं क्रेडिट घेणं. जिथं त्यांनी उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, अर्ज भरायला जाणाऱ्या उज्ज्वला थिटेंना रस्त्यावर अडवलं गेलं, त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अर्ज भरला तर ते काहीतरी कुप्त्या करून त्यांचा अर्ज बाद केला. जी निवडणूकच झाली नाही म्हणून ती बिनविरोध झाली आणि त्याचं क्रेडिट घेतात. अशा पद्धतीनं आणि बाकी संपूर्ण जिल्ह्यात कुठं काय भारतीय जनता पार्टी आली. त्यामुळं ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागातला निमशहरी भागाने सुद्धा यांना नाकारलं. आता हा तर पूर्ण ग्रामीण भाग आहे. पूर्ण ग्रामीण भागामध्ये पवारसाहेबांचा, अजितदादांचा विचार जो आहे तो भक्कम आहे, तो पुरोगामी विचाराचा आहे. त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये भाजपला कुठलाही प्रतिसाद मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सोलापूर जिल्हा हा खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, परंतु काही पडझड झाल्यामुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असाच अबाधित आपण ठेवू शकाल जिल्हाध्यक्ष या नात्याने? निश्चितपणे काय झालेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं फार मोठी पडझड मागच्या काळामध्ये झाली. मोहिते पाटील साहेब त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतून निघून गेले. त्याच्यापूर्वी परिचारक गेले, नंतर सोपल साहेब गेले, नंतर बागल फॅमिली गेली, आता शिंदे गेले, आता राजन पाटीलही गेले आणि अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जे मातब्बर म्हणून त्या तालुक्याचे प्रमुख नेते होते, ज्यांच्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सूत्र होती, ही सगळी माणसं त्या ठिकाणी भाजपमध्ये, काही शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी निघून गेली. त्यामुळं या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकुवत झाली होती. अशा काळामध्ये माझ्याकडं जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं गेलं. मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 21 जिल्हा परिषदचे सदस्य होते. त्या 21 पैकी आज एकही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तसं नाही आहे. ते सगळेच्या सगळे नेते तिकडे गेले, त्यामुळे ते सदस्यही त्या पक्षामध्ये त्यांच्या नेत्याबरोबर निघून गेले. त्यामुळं आज 0 आकड्यावर असलेली जिल्हा परिषद सदस्यांची राष्ट्रवादीची संख्या ही निश्चितपणे या जिल्ह्याचं बहुमत, जिल्ह्यामध्ये जेवढं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बळावर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बहुमत मिळवू शकू, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वगळून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आम्ही नक्की निर्माण करू. या सोलापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, बहुमत येईल असंही उमेशदादा पाटील यांचं ठाम मत आहे. कॅमेरामॅन ईश्वर आंबडसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, मोहोळ.